घंट्या टंट्या मला फोन लावतो का तू? माय धंदे अवैध धंदे बरबाद करून राहिला का? आज तुझ्या कार्यक्रमच आहे. आले रे माय माणसं कार्यक्रम करून आले घंट्याचा. मा नांदी जो लागला तो फिटला डायरेक्ट. आले का रे गड्या? आले काय? कुठे आहे तो हरामखोर घंट्या? कुठे आहे? आणला ना त्याले? आणला ना सोबत? बंगल्यात ठेला का? तिकडे बंगल्यात ठेला का त्याले? भाऊ तो आमच्या हातून सुटकला. हरामखोर हो, तुम्हाला एक काम सुद्धा नाही येत का? तुम्हाला एक माणूस नाही आणला? एक माणूस? भाऊ आपल्यापेक्षा मोठी गँग आहे त्याची. तुम्हाला काय सांगायचं, 5-25 नाही 100 लोक घेऊन जा त्याला आणा. त्याची गँग केवढी मोठी आहे तर पाहा लागत तुम्ही ना. दळ उडून टाका लागत होते. ते पुढे पाहिलं असतं ना मी ना. तुम्ही नुसतं खायच्या कामाची नाही. तुम्ही कोणाच कामाची नाही आहे. एक सडेल माणूस नाही आणता आला तुमच्या काय थू तुमच्या जिंदगीवर. हो भाऊ तो माणूस लय डेंजर आहे. खूप डेंजर माणूस आहे. खूप डेंजर आहे तो. अरे तो डेंजर आहे का? तुम्ही बांगड्या घातल्या का? मग तुमच्या हाती शस्त्र सर्व दिलेले आहेत. म्या पूर्ण अधिकार दिलेले आहेत. तुम्हाला त्याचा फायदा नाही करतायत. बंदूकच्या गोळ्या आहेत तुमच्याजवळ. बंदूक आहेत, बॉम्ब आहे, ॲटम बॉम्ब आहे, सर्व तुमच्याकडे आहे. तुम्ही काय कधी वापर करसाल त्याचा? ते काय शोपीस म्हणून आहेत काय तर मग तुम्हाला डेंजर आहे डेंजर. ना भाऊ त्याची गँगच खूप मोठी आहे ना. आम्ही 5-6 जण गेलो पण काही मेळ नाही आला. आमच्या मागं लागली होती ते. मी काहीच कामाची नाही रे. खायच्या हागायच्या कामाची आहे. तुम्ही सडेल माणसाला नाही पकडताल. तुम्हाला सडेल. मलेच पाहा लागेन काय करायचं आहे तर मलेच पाहा लागेन ते. आता तुम्ही काहीच कामाचे नाही. भाऊ तसं नाही ना. राग नका येऊ देऊन भाऊ. पण तो लय खूप डेंजर माणसा. लय चालू माणूस आहे तो. आता काय सांगा तुम्हाला भाऊ. तास तर माणसाने फिरत येतो. तास फिरत आहे. लय डेंजर आहे तो. तुम्ही भाऊ मला म्हणूच नका. तुम्ही काहीच कामाचे नाही. उजला पापड नाही फुटत तुमच्या यानं. एक माणूस नाही आणला गेला इथपर्यंत. एक माणूस एका झापडीचा नाही आहे तो. मी ना पाहायला ना त्याला. पण तुम्ही पंचकट येला रे. नुसतं खाऊ ह्या बाड्या बनवल्या फक्त. काहीच कामाच्या नाहीत त्या. काहीच कामाच्या नाही तुमच्या. तसं नाही ना भाऊ. तसं नाही. तुम्ही बोलूच नका. आता मीच करतो काय जे काही करायचं आहे तिथं. चल आता चल भाऊ चाल आता. तू हे काम तुलेच करायला लागेल. नाही तर तू फिटला आता. ते जर बंद अवैध धंदे हे ते सर्व बंद पडलं तर रस्त्यावर येशील भाऊ तू. हे ते माणसाच्या भरोशा नको करू. तिकून मुंबईन आता काहीतरी माणसं मागू दुसरे. ही दलिंदर माणसं आहेत तुझे. चाला तू. जंग लागल्या याच्या शिरायला जंग. काम नाही करून राहिले याचे हातपाय. संड खाणं चालू आहे ना. कामं काही नाही द्यायले. गप मटण खातात. मग सट्ट राहतात. दारवा घेतात. याच्याच कामाची आहे ती. अरे गड्या आता काय करते रे बाबू. काही कुर्ती सायच्याली. हाई बोगस आहे ना. फार भ्रष्टाचारी साला लावलं खाणं. साला हा अंग शक्तीनं आपल्याला भांडणं करायला लावते का? जाऊ दे एकाला मूर्ती. त्या गंठ्यानं आपले डोळे उघडले बाबा. नाही तर याच्या नांदी लागून तर आपल्याला मरा लागत होतो एखाद्या दिवशी. जाऊ दे बाबा. एका लेकरं बाय आपल्या रस्त्यावर आले असते आपण जेलात असतो तिकडे. काय म्हटलं असतं आपल्या पोराईले. का रे बाप त्या बाप तर जेलात आहे रे. लेकराची बदनामी आपली बदनामी बा. जाऊ दे बा. हवरे त्या गंठ्यानं आपले डोळे उघडले बा. चांगला माणूस आहे बा. हा साला हाच बदमाश आहे. हा लुच्चे आहे साला. खाऊ बघ झाला साला. चाल आता पोह आपण हा काय करते काय नाही तर काय पुढे काय शिरंच करते तर आपल्याला गंठनने सांगायला लागेल बरं. त्याला सतर्क करायला लागेल. आणि त्याच्या जीवाला हानी पोहोचीन बरं एखाद्या दिवशी. हा लय डेंजर आहे. हातल्या गाठी जाय साला. हो चल. गंठन हे संकट टळलं का? पण आता डबल जर त्या रामभाऊनं त्या यानं जर डबल जर माणसं पाठवली, गुंड जर पाठवली तुला मारायला तर मग कसं रे बा. हे माहीत पडलं म्हणून ठीक आहे. अरे बा गंठन अंजानी म्हणजे यात भुल्यात जर कोणा जर आलं वार जर केला तर यार गुंडे ना तर कसं तो काय आता हातावर हात धरून काही बसणार नाही. त्याची पुरी आग होईल रामभाऊची. तो काही सोडणार नाही बरं आता. अरे तो काय करणार आहे. त्याची पुरी पाचर बसेल आहे आता. त्याला समजलं गंठनचा हिसका कसा आहे तर आता त्याचे लोक गेले ते सांगतील नाही का गंठन किती पॉवरफुल आहे तर. वा पण आम्हाला चिंता आहे रे बा तुझी. आमच्यासाठी तुले जर काही झालं तर. खरंच गंठन भाऊ तू रिस्क घेऊ नको गड्या. आता काही त्याच्या नंद नको लागू. जाऊ दे सायदा आम्हाला नाही नोकऱ्या लागल्या चालतात. नोकरी फोकरी माल बोई आता. खरंच गंठन आम्हाला काही नोकरी फोकरी नाही पाहिजे बा. तुम्ही गळ्यावर टेन्शन ना घेणार रे. माझ्यासोबत काहीच होत नाही. मला काहीच होत नाही. तुम्ही पाहिलं ना आता किती जण आलते ते. मी कसं वापस पाठवलं की त्याले. टेन्शन ना घेऊ तुम्ही. याची काही ताकद नाही ना मला काय करायची. काय म्हणून राहिला बा. टेन्शन घेऊ नका.
लेका ते मारायला आलते न बंदूक होते त्याच्याजवळ. अरे बापा देवलाल भाऊ, बंदूक नाही देईन तोफही आणली तर मी घेत नाही ना हो. मी बंदेले वापसच पाठवतो. थांबा ना तुम्ही. तुम्ही पाहिलं नाही का किती पोलाद होते ते गुंडे. पाठवली की मी वापस. टेन्शन ना घेऊ. काय बा गंठन, फंद्यातच पडू नको बा. आमच्यासाठी तुला काही जीव धोक्यात घालू नको. खरंच ना, आमचा जीव घेऊन राहिला. तुला काही झालं का? कोणा कसं काय तुझ्या घरचे काय तोंडले आम्ही? अरे बा गंठन, आमची तुला विनंती आहे बा, आमच्यासाठी तू रिक्स घेऊ नको बा. आता कसं आहे, एक संकट टळलं हे डबल टळणार नाही बरं. तुला सांगतो बारा भात काय खरं नसते या लोकांचं. हे कसं मारायला भेट नाहीत, मरायला भेट नाहीत बरं. बोगस असतात हे लोक. तुम्ही गडे हो भिवू नका बा. जवान पोरं आणि भिवून राहायचे. अरे तुम्हीच तर माझ्या बॉडी गार्ड आले को. तुम्ही माझी हिंमत आहे. तुमच्यासाठी मी करून राहिलो. अरे मला काहीच होत नाही ना रे. आणि मेलो बी तर चालते ना रे. चांगल्या कामासाठी मोरीन ना रे मी. मी का वाईट कामासाठी मरतो काय? की छिनाले करून राहिलो, कोणाला खाऊन राहिलो, कोणाला हे करून राहिलो, लुच्चे लबाळे करून राहिलो काय? अरे मी इमानदारीसाठी जे काही आहे ते होईन. कायच पाहून घेऊ पुढचं पुढे. टेन्शन ना घे तुम्ही. त्याचा विषय नाही गंठन भाऊ, पण कसं आहे, तुमच्यासारखा मित्र आम्हाला कधी डबल भेटणार नाही ना. काही दगा फटका झाला तुमच्या बरोबर तर कसं आहे, या लोकांचं काही सांगता येत नाही. मी माय काहीच काळजी करू नका. टेन्शन घेऊ नका बरं. आणि मला काही समजून सांगू नका तुम्ही आता. असं करू नको, तसं करू नको. मी माया पद्धतशीर करतो. काय म्हणतो बा, काळजी करू नको. चला बरं गड हो. मी चाललो बरं. मला जाणार. चालला तू? थांब. कुठे चालला? रिकामी काम करशील तिकडे जाऊन. मी काही करू तिकडे, मला जाणार. चाललो रे बा मी. तुझं टेन्शन घेणार का माय फालतू घेणार देणं काय बा. आपण न किती सांगितलं होतं, हा घंटा ऐकतच नाही आता. काही न पण आपल्यासाठी काही घोर झाला तर अजून आफत न बा. काय तोंड दाखवू सांग कोणाले? आपल्याला नोकऱ्या पाहिजे म्हणून त्याचा जीव जाईल ना. नोकरी तर भेटणारच नाही, पण एक मित्र, चांगला मित्र जीवान जाईल. एक तर हे लोक गुंडे आहेत. पण हा आता गंठने ऐकून नाही राहिला बा. त्याला आपण सांगा गड्या रिकामे धंदे करू नका, जाऊ दे, जे झालं ते झालं, जायचं निपटून टाक. काही नोकऱ्या फोकऱ्या पाहिजे नाही, वावरात जाऊ कामाले कमवू बा. पण आता काय दुगळी गोष्टच नाही घेऊन राहिला. आता गंठन भाऊ ऐकत नाही की नाही, आपल्या गंठन भाऊच्या मागच राहा लागेल बॉडीगार्ड म्हणून. कधी गंठनच्या सोबत दगा फटका होईल याची गॅरंटी नाही बरं. आपल्याला एकटं सोडता येत नाही गंठनले आता. अरे बा, गंठनले एकटं सोडणं म्हणजे धोकाच आहे. धोकाच पत्कार नाही. कारण की आता भाऊची व्हायला आग त्या रामभाऊची, तो काही असा सोडणार नाही. हो, आपण आता की सोबतच राहू गंठनच्या मांग. फक्त गंठनला माहित नाही पडलं पाहिजे आपण हा म्हणून मागं. हो, त्याला माहित नाही पडू देऊ. आपण लपून छुपून त्याच्या मागं राहायचं. कारण की त्याचं रक्षण करणं काम आहे ना. चला मग चला या भाऊले फोन लावून आता कारागडा काय चालू आहे काय नाही विचार लागेल ना त्याले. माझी फिल्डिंगला आली ना, मला गुंडे पाठवले ना मारायला. आता त्याला सांगा लागेल ना फोन करून. चाल लाव गंठन फोन लावा आता त्याले. हॅलो भाऊ बोलतायत का? मी तुमचा सुपचिंतक बोलताय भाऊ. बोरे टकल्या. कोणता सुचिंतक असला साल्या मा उन्हावर बसलास तू आणि फोन करतो वरून. भाऊ एवढे गरम नका पूर्ण. पैता भोई थोडी होईन बरं. माझ्यासोबत प्रेमानं राहा सांगून राहिलो. नाहीतर कसं आपण दाबून देत असतो बरं. काय दाबून देतो म्हणतो? आमने सामने येणं, मग दाखवतो तुला काय आहे तर. लपून काय फोन लावतो, कुठून लावतो, कोणा कोपऱ्यातून तर. तुमच्या माणसाला अका विचारलं कसा होते तर पळून गेले पळून. गुंडे पाठवते तुम्हाला मारायला गुंडे. सोपी वाटला का तुला गंठन सोपी नाहीये. तू बोलूच नको बापू. तू न माझ्या सत्यानाश लावला घरनं. अगाऊपणा करू नको सांगून राहिलो मी. मा नांदी नको लागू बरं तू. मी कसं मुई सुगट तुला उकडून टाकीन. मी बेकारावर. तू माया काही झलकं भारी करू शकत नाही. त्याच्यानं काहीच होत नाही, कोणाचंच काही होत नाही त्याच्यानं. तू हदभर वेळेलाच आता पुरा तू रस्त्यावर येशील. आता थांब तू जरासा. तेव्हा मोठा कार्यक्रम करणार आहे मी. लय जमवलं तुला 5 वर्षामध्ये. लय खाल्लं लोकायले. आता त्या कार्यक्रमच आहे. अबे तू बी काय करतो तर मी पाहतो ना कसा रस्त्यावर आणतो तुझं मुले तर. आमने सामने तर येत नाही, मागून वार करतो लपून छपून. सामने ये ना दाखवतो मग तुले अजून रामभाऊचा हिसकाच माहित नाही कसा आहे तर. लपून छपून वार करून राहिला का? मी आमने सामने तुला फोन लावून राहिलो, बोलून राहिलो तुझ्यासोबत. आणि तू म्हणतो लपून छपून. आपण लपून छपून कार्यक्रमच नाही करत. जे आहे त्या उघड. अगाऊपणा करू नको बरं तू, पस्तावशील. मी नाही पस्तावणार रे, मी नाही पस्ताव.
तुले दाखवा लागतं गड्या भाऊचा इंगा. थांब तू. तुले रामभाऊ कसा आहे सांगतोच आता. थांब तू. तुझ्या बजेटने बसवला तर मग म्हणून तुले का. भाऊ काय घडी घडी म्हणून राहिला तू, इंगा दाखवतो. तुझे माणसं दिले का गुंडे तर तुझे पळून गेले, पळून गांडीले पाहिलं आणि इंगा दाखवतो म्हणते तू बोलश्या. तुले गंठ्याचा इंगा अजून तुला माहीतच नाही. थांब तू. तुले राखीतच तुले भिकच नाही मागायला लावतो मग म्हणतो. जास्त शिल्लक चालून राहिला गड्या. तुले दाखवाच लागते आता. बस झालं तुझे कीर्तन ऐक ना. तुला दाखवतोच आता. तू ज्याच्या जीवावर कुदून राहिला की नाही ते मला माहित आहे कोणा जीवावर कुदून राहिला तर त्याचा पाय तू संध्याकाळ कांड आहे. आणि मग त्याच्यानंतर तू एक कांड आहे बाबू. अरे तू त्या माणसाला काहीच नाही करू शकत, हलकं भारी काहीच नाही करू. त्याच्याने काहीच होत नाही. फक्त तुला खाणं हागणं गेलं अदलो झाल्या. मतदारसंघात जरासा विकास नाही केला. तुझ्या सोबत जो आलो मी पोरायला म्हटलं नोकऱ्या आहेत तर दिल्या का अर्जन होतं म्हणता. नुसतं साल्या घरीच लावला खाणं जे आलं ते. कोणत्या नोकऱ्या रे, कोणत्या नोकऱ्या. तुमचे कामं करून येतात जीवावर खसं वावरात मोरानं. नोकऱ्या पाहिजे नोकऱ्या. सारे नोकऱ्या उडून भेटतील. कोणत्या नोकऱ्या म्हणते तो हरामखोर, कोणत्या नोकऱ्या. पहिले काय आले होतो तोंड मारायला तरी असं करून तसं करू. आता द्याच्या बाबती भारी जाऊन राहिलं तुले. आल्या जे ते लावलं खाणं. रोड आहे तर खाय, संडास आहे तर खाय, खदा नाही तर खाय, दारूची दुकानं काढू दे, ट्रकमध्ये आणू दे, हे करू दे ते करू दे, रेती विकू दे. सारं घरातच लावलं खाल्लं. 2-4 पोराचं भरं गेलं. काय लाज वाटत होती का तुले बेसरमा बिन लाज्या. थांब तू या कार्यक्रम नाही केला ना तर मग म्हणतो तू आता आहे की नाही. आता मा मस्तकच ठणकला आता तू या कार्यक्रमच आहे. आणि तुझ्या डोक्यात ज्याचा हात आहे त्याचाही कार्यक्रम आहे. थांब तू थांब. खरे त्याच्यानं काय हलकं भारी होत असेल माय ते करतो जाय. तुले एक वॉर्निंग देऊन जातो. आता तर फक्त ते 2 ट्रक, एक खदान, दारूचं दुकान हेच बंद पडलं. याच्या पुढे तू सोरी रोजगार हमी योजना बंद पडणार आहे. जेवढं काही तुला आतापर्यंत चालू केलं की नाही ते सर्व बंद पडणार आहे. ते सर्व. तू कसा बंद पाडतं ती पाहतो मी. हॅलो बडवीजान ठेवला फोन. हे वरती फोन लावा लागेल पहिले फोन लावा लागेल वरती. हे आता मला जवळ जाऊन राहिलं ना. याचा राईट हँड काढाच लागेल या गंठ्याचा. तर तो जमीन तर हा वय करून याचं बंद होईल. नाहीतर मग कसं हा मला सुसू नाही देणार. चल लाव फोन लाव लवकर आता. हॅलो काय रे बाबा झेंडूभाऊंचा फोन आता काय. हॅलो काय साहेब तुम्ही पटकन काम करा बा. तुम्ही म्हणा बा संध्याकाळ बदली करतो. अजून झाली नाही बदली, अजून अटीच आहे तो. नाही अजून ट्रक आहात अटीच. काय पटकन करा बा. काय तर सूत्र हलवा लवकर. हो रामभाऊ थांबा थोडीशी शांतता ठेवा बा तुम्ही. एवढी घाई कोण करून राहिले तुम्ही. थांबा ना. टेन्शन ना घेऊन तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. होते ना बदली. काय म्हणून राहिले तुम्ही होती बदली. मला फाशी लागायची पाहिजे आली आणि बदली होते म्हणता तुम्ही. कधी होते बदली. सारे धंदे विस्कळीत पडले ना, बंद पडले नाही. काय तुम्ही कसे हे 2-3 जण मला इकडे सुसून नाही देऊन राहिले. तुम्ही बदली नाही करून राहिले तिकून. काय तुम्ही कसं काय साहेब कसं करून राहिले तुम्ही, कसं करून राहिले. हो रामभाऊ बदली होऊन जाईल ना. तुम्ही कशाला काळजी करताय. होऊन जाईल बदली. ठीक आहे. मला एक मीटिंग आहे. तुम्ही फोन ठेवतो. मला नंतर बोलू आपण. काय बा साहेब आता आली काय तुम्हाला मीटिंग. ते बदलीचं पाबा तुम्ही लवकर झटकन. हो बघ तुम्ही. ठीक आहे. मला मीटिंगला जा लागते. आलो जा लागते. ठेवतो. सालं पण इथं यायचे कामं पडले की सुईच्या भोकात माहीत नाही. मा काम आहे तर करून नाही ना. याची मीटिंग आहे म्हणते. थांबतो. पैसे घेतलेले कारण माझं 20 कोटी रुपये दिले मी. 20 कोटी रुपये गंमत नाही दिली. तोंड बोलल्या गंमत दिली ना तरी काम करून नाही राहिला. थांबतो. त्या बजेट बसवतो. चालायचा तिचा उभं राहून काहीच फायदा नाही. वरची फिल्डिंग तुला लावा लागेल आता. असं ही फिल्डिंग काहीच कामाची नाही तुझी आता. सारं इचकलं वांग. हा पैसे घेऊन गरम आहे. हे सारे चाटाचुटा मारून राहिले. काहीतरी दुसरा पर्याय काढतो आता. मोठ्या आशेने आल तुम्ही अतिसा की आपले ट्रक सुटतील. सारं व्यवस्थित होईल. काय तर काही अजून काहीच नाही ना. बदली झाली नाही. काहीच नाही. कशात काही नाही. त्याला पैसे घेऊन हराम झाले. काय साहेब डिपार्टमेंट तुमचं रामभाऊले माझं पाठवून राहिले तुम्ही. काय तर बदली करा लागते. आता मी कशी बदली करू सांगा बा. तरी मी हो गजल दाव लावली बदली. कसं आहे कांदे अलट्या पलट्या मारा लागतात आपल्याला. मी सांगतो तुमचं नाव तुम्ही सांगता मा नाव. कसं करा लागते. नाही तर हे चिटकूनच बसतात. कोणाकोणाच्या बदल्या करणार आपण. हो साहेब मला माहीत आहे ते. पण तो आता फोनवर फोन करून आला. झाली की नाही बदली. मी पिसाड झालो बा.
सांगायचं मग त्याले इकडलं तिकडलं काही. तुम्ही राजा कशी माणसं आहे हा? ते सांगू सांगू माझी जीव वैतागला तर ऐकायलाच तयार नाही. बदली करा म्हणते संध्याकाळपर्यंत, काही करा म्हणते तुम्ही. हा, कसंही करा पण बदली करा म्हणते त्या साहेबाची. पोलीसवाल्यानं बेजा त्रास द्यायला लावला ना त्याले. रामभाऊ ना 5 वर्षात खूपच प्रगती केली ना. बारचं लायसन मलेच पाहिजे, रेस्टॉरंटचं मलेच पाहिजे, खदान दारूचं लायसन मलेच पाहिजे, खदान मलेच पाहिजे, रोडचा ठेका मलेच पाहिजे. सारं घरातच लावलं घालणं. आता डोळ्यात येणार नाही का ते. हो ना साहेब, गलत्या तू करते न आपल्या भोवती आणते. मुली म्हणते बदलीच करा. तुम्ही तुमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे. आता मी बदली कशी करू सांगा. आता तू मा शेपूट दाबून राहिला न. फक्त तुम्ही माना असतो का सांगत जो झाली. एक तर कसं माझ्या पडतीच्या काळामध्ये त्यानं मला लय साथ दिला. मला नाराज नाही करतात ना त्याले. उद्या टेन्शन नका घेऊ, होईलच काही ना काही. हा, काय किती किती दिले त्यानं? काही बोल म्हणजे बोलणी झाली का काही? किती दिले? 20 कोटी काढले दाबून. मला ते अजून बंब लावलं त्यानं 5 वर्षात कमवूनच आले ना. हा, खूपच लावला यानं हाणणं मार. हा, पुरं दाबून हाणणं चालू आहे. काही काही मतदारसंघाचा विकास करते की स्वतःचा विकास करून राहिला. खायच काम आहे वाटते सारं. आलं गिवलं. साहेब माझा जीव धाकला बा. मी तोंडावून शब्द काढला 20 कोटी लागतील बदली करायची. देतो म्हणे आताच. हा, चेक देतो म्हणे तुम्हाला लिहून. चटकनी करा म्हणे बदली. मी घेतला. हा, पण साहेब जास्त होऊन राहिलं नाही. हा, काही ना काही त्या मतदारसंघाचा विकास तर दाखवा लागेल. पुढच्या बारीवर मतदान भेटलो पाहिजे ना आपल्याला तोटी. त्याच्या कान उघडा आता. बा खायची लिमिट असते की नाही. काही खाणंच लावलं लेखा ना. नुसतं घेऊन लावलं वाटतं बा. काही विकास नाही फिकास नाही काहीच नाही. घरचाच विकास चालू आहे याचा. नाही याचे कान उघडणी करावंच लागेल आता. हो साहेब, तुम्ही काहीतरी करा. सांगा त्याले फोन ला म्हणा असं असं आहे तसं. नाही सध्या नाही फोन करायला लागत त्याले. सध्या फोन केला की म्हणून बदली. हा, सरस वातावरण दबू द्यायला लागेल आता. मग त्याचे कान टोचा लागतील. कटीच बोलावं लागेल त्याचे कान टोचाले. आता ईडी शिडी बीडी लागेल याच्या मागं. बिनोकली लेखा एवढं खाऊन राहिला. तो आता बिंदास्त आहे ना. हो बिंदास्त आहे रामभाऊ. कारण की आता आपली सत्ता असल्यामुळे ईडी बीडी शिडी लागू शकत नाही त्याला माहित आहे ते. म्हणून तो दाबून हाणून राहिला, खाऊन राहिला. आलं गिवलं असंच काम चालू आहे त्याचं. त्याला माहिती सत्ता आपली आहे. कोणती ईडी बीडी शिडी लागणार आहे आपल्याला. झाकणे राहिला ना साहेब, त्याला झाकणे राहील. बरोबर त्याला झाक दाखवा लागेल आता आपल्याला. अच्छे थंडी गेली. सत्ता असली म्हणजे काय झालं. ज्याची जिरो आहे त्याची बरोबर जिरो दाबून. तुम्हालाच माहित आहे कशी जिरो तर. थांबा तुम्ही रामभाऊजी जिरो लागते का? जिरो थांबा. हो साहेब, जे काही करायचं ते करा. पण मागची पुदा काढावा. आणि आता मानाव नका सांगू द्याली की हा बदली करते म्हणून. ते कसं गृह खातं तुमच्या गळ्यात. तुम्ही बदली करायचा काय पाहते पोलीसवाल्याची. नांदी नका लागू आता. नाव त्याले सांगूच नका. गेलं परतलं वारा. आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. काही तुम्हाला फोनही येत नाही त्याचा. काहीच नाही, टेन्शन घेऊ नका. हा आला नाही भाई त्याचा फोन. चला मग जेवण खाऊन करून घेऊ. आणि ते 20 कोटी घेतले त्याच्याबद्दलही बोलू मग काय ना काही. आता तर कसं ते पार्टनरशिप मध्ये करावं लागेल ना. 50-50 काय ले बंदे तुम्हीच ठेवा ना. काय मला गरज नाही आहे. तुम्हीच ठेवा दे. नाही मिळून मिसळून खाल्लं तर बरं राहते. नाही तर कोणाचं कधी उघडं पडून काही सांगता येत नाही ना. नाही कसं आपण मिळून मिसळूनच खाऊ. बरोबर साहेब. याले चांगला जकात झाला. आता थांबतो पण अजून काहीच नाही झालं बरं. या रामभाऊनं लस कमवून ठेवला. साल्यानं 25 पिढी इस्टेट कमवून ठेवली. एवढं कमल 2 नंबरचा माल. पण सर बाहेर काढणार मी याचा भोगा. सर खाऊ बघ झाले, मगर झाले चांगले. चांगला म्हणजे आयता माल खाणं चालू आहे भाऊ. लुटणं चालू आहे जनतेने. जनता इथली चिवती आहे. खाली यायच्याच मागे पैती. मी बी गंठ्या. मी काही याचा पिछा सोडणार नाही. याने पुरा म्हणजे असा रस्त्यावरच आणतो मी. भीक मागायला जातो कटोरा घेऊन भीक मागेन. चला यानं फक्त आता पोलीस साहेबाची बदली नाही करायला पाहिजे. त्याची जर बदली गेली की नाही आणि दुसरा जर अठी भ्रष्टाचारी येऊन बसला तर आपला गेम होईल गंठ्या. आता तुला काहीतरी चाबी फिरावं लागते कुठे ना कुठे. थांब गंठ्या, अशी चाबी नाही. आता कसं याची बदनामी करायला लागेल तुला रामभाऊची. सिटिंग आमदाराची. याचे साले बॅनरच झाडू का. याचं लयला मजनू जो करून बाहेर काढा आता. मग हा थंडा होईन साला. तसंच करावं लागेल तुला. तर गेम बशीन. नाही तर आता साहेबाची बदली करून लागेल. आता उद्या तसंच करू आपण. आता लयला मन्नूची यायची बॅनर झळकून देऊ
मग समजते लोकायला काय चीज आहे कसं आहे तर हा, सारे लोक थू थू करतात मग याले. हा, चाल चाल याचा गेम करतो आता. चल चाल बाबा गंठन, लागतंय रे लाग. हा बोकड्या माजला आता जास्त रामभाऊ, याला दाखव आता हिसका.